तर हे होतं एंगेजमेंटमधलं फन. तर आज सकाळ सकाळी माझ्या मामे भावाची एंगेजमेंट होती, त्यासाठी आम्ही सकाळी लवकर तयार होऊन बाहेर पडलो. जाता जाता आम्ही जेव्हा व्हेन्यू पोचलो तेव्हा बघितलं तर जोच गाडी चालवत आला होता त्याचीच एंगेजमेंट होती आणि त्यालाच गाडी चालवायला, म्हणजे त्या दिवशी पण त्याला काम करायचं होतं. त्यानंतर आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा बघितलं तर सगळीकडे सगळे तयार होते, त्यामुळे आम्ही आमचे कामं सुरू केले, ते म्हणजे फोटो काढणे, सेल्फी काढणे. त्यानंतर जेव्हा तो तयार होऊन आला तेव्हा परत आम्ही फोटोशूट केला. त्यानंतर मी बघितलं आयरा खूप वेळ दिसत नव्हती, मी तिला खूप वेळ शोधत होते, तर ती अशी उभारली होती. मी तिला खूप विचारलं की तिच्या काय झालं, तिला कोण रागवलं का, तर ती खूप वेळ नाराज होती आणि ती खूप रागवली होती. तर मी बघितलं जाऊन तर तिला विचारलं खूप वेळा, तर ती नाही 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 फक्त बोलत होती. पण तुम्हाला माहीत नाही ती खूप खूप चिडली होती, कुणावर चिडली होती माहीत नाही, पण यावेळी खरंच अशा फंक्शनमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. त्यानं तिने फक्त एक आवाज मामाचा ऐकला आणि ती गेली पळत आणि सगळं जाऊन मामाला सांगितलं. म्हणजे मी एवढा उशीर तिला विचारत होते की काय झालं काय झालं, तर ती काही सांगे ना, पण मामाला जसं बघितलं तिनं तर तिचा मूडच ठीक झाला. त्यानंतर मी तिला घेऊन गेले कारमध्ये, तिला खूप गरमी लागत होती. नंतर जे जोडपं होतं ते बाहेर आलं. त्यानंतर त्यांचे थोडे फोटोशूट घेतले. तर हा ऑकवर्डनेस तुम्हाला कधी जाणवला आहे का, की प्रत्येक वेळी नवरा नवरींना हा ऑकवर्डनेस पहिल्यांदा का जाणवतो माहीत नाही. माझ्या लग्नाला झाले 4 वर्ष, पण मला आत्तापर्यंत हा कधी जाणवला नाही. तर थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब अँड लाईक.